नवरात्रीचं एकदम मस्त वातावरण आहे मित्रांनो, इथं बघू शकता तुम्ही टीव्ही नाक्याला। नमस्कार मित्रांनो, परत तुमचं स्वागत आहे चॅनल ब्लॉग मध्ये। मित्रांनो मी आलोय टीव्ही नाक्याला आई दुर्गेश्वरीच्या दर्शनाला। हे नवरात्र उत्सव आहे ना मित्रांनो, हे आनंद दिघे साहेबांनी चालू केलं होतं आणि बघू शकता मित्रांनो किती गर्दी आहे। तुम्हाला दाखवतो कशा प्रकारचं डेकोरेशन केलेलं आहे आणि कशा प्रकारची सजावट केलेली आहे। नवरात्रीचा महोत्सव चालू आहे आणि एकदम सुंदर सुंदर आणि सगळीकडे एकदम चांगली सजावट केलेली आहे आणि बघू शकता मित्रांनो किती दुकानं लागलेली आहे। मित्रांनो समोरच्या साईडला आहे ना सगळी यात्रा भरलेली आहे। भांड्याच्या दुकानापासून तर नाश्त्याच्या दुकानापर्यंत सगळं काय आलेलं आहे। अशी यात्रा भरलेली आहे टीव्ही नाक्याला। चला मित्रांनो आता आपण देवीचे दर्शन करूया। मला आतमध्ये मी देवीचे दर्शन करून दाखवतो। मित्रांनो समोरच्या साईडला आहे ना, समोरच्या साईडला जी देवी आहे मित्रांनो आई दुर्गेश्वरी। हे मित्रांनो पुढच्या साईडला आहे ना हे लाईन आहे चपला काढतं। टीव्ही नाक्याला आहे ना गर्दी आहे, यात्रा लागलेली आहे। मी पण माझ्या स्वतःच्या मुलीसाठी काही एक खेळणे खरेदी केलेले आहेत। आता इकडे लाईन लागलेली आहे, रात्रीचे 9 वाजलेले आहे इथं आणि बघू शकता मित्रांनो किती गर्दी आहे इथे। सुंदर डेकोरेशन केलेलं आहे इथे। मित्रांनो माझे दर्शन झाले। आता ज्या लाईनीतून आलो होतो त्याच लाईनीतून वापस चाललो, कारण की दुसरी लाईन आहे नाही इथे सध्या आणि गर्दी कमी असल्यामुळे काय एवढा काही त्रास होत नाही, तर जाऊ शकता मित्रांनो। गजबजलेला आहे आणि नवरात्रीचं एकदम मस्त वातावरण आहे मित्रांनो, इथं बघू शकता तुम्ही टीव्ही नाक्याला। मित्रांनो
मित्रांनो आई दुर्गेश्वरीचे माझे दर्शन झालेले. आता मी चाललोय घरी, कारण मित्रांनो रात्रीचे 9:30 वाजलेले आहे. दिवसभर पाऊस चालू होता आणि रात्रीच्या आता थोडा उघाड दिलेली आहे आणि वरती यांना गर्दी कमी आहे. तर मित्रांनो आता दर्शन झालेले. मित्रांनो हा होता आपला नवरात्री उत्सवाचा ब्लॉग. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवा. जर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो भेटू आपण अशाच पुढच्या ब्लॉग मध्ये. पर्यंत जय माता दी, जय बा.